Okay, in previous lecture we have discussed the section 41. Police may arrest without warrant. Today we are going to see one provision. Actually, on that day I especially mentioned that, but forget to explain it. That was the section 41A. Notice of appearance before police officer. Notice of appearance before police officer. सेक्शन 41A कशासाठी आणला हा खरं पाहिलं तर अमेंडेड प्रोव्हिजन आहे. कायद्यामध्ये सुधारणा केली नंतर हे सेक्शन आणलं. सेक्शनचं सरळ सरळ भाषेत सांगायचं तर हे झालं की whenever you filed one complaint to the police officer that so and so person has committed an offense, तुम्ही फक्त गुन्हा काय झाला ते सांगू शकता. बिईंग ए तक्रारदार, बिईंग ए कंप्लेनंट, तुम्हाला हे माहित नसते की तो गुन्हा कॉग्निजेबल आहे की नॉन कॉग्निजेबल आहे, ग्रीवियस आहे की लेस पनिशमेंट वाला आहे, हे आपलं काम नसते. आपलं काम असते फक्त तक्रार देणे, क्लासिफिकेशन करणे, त्याला डिवाइड करणे, कोणत्या सेक्शन प्रमाणे बसवणे, हे काम पोलीस अधिकाऱ्यांचं, ज्यांना आपण तक्रार दिली आहे. Being a complainant, if you have informed to the police authority that so and so offense has been committed and it is my complaint. आता ही कंप्लेंट कोणत्या प्रकारची आहे, खरोखर 154 मध्ये बसते, कॉग्निजेबल मध्ये आहे की नॉन कॉग्निजेबल मध्ये बसते. इवन दो इट इज कॉग्निजेबल इन नेचर, तुम्ही जी तक्रार दिली आहे तो दखलपात्र गुन्हा आहे. आता एक ड्युटी असाइन केलेली आहे, एक ड्युटी बाइंड आहे, ड्युटी बाउंड आहे पोलीस अथॉरिटी की वन्स दे हॅव बीन रिसिव्ड द कंप्लेंट रिगार्डिंग कॉग्निजेबल ऑफेन्स अँड इफ दे हॅव सम डाऊट, त्यांना असं वाटत असेल की नाही याच्यामध्ये काहीतरी डाऊट आहे, ग्रीवियस ऑफेन्सच्या बाबतीत नाही, असले ऑफेन्स ज्याच्यामध्ये 2 वर्षापेक्षा 3 वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे फॉर एक्झाम्पल, अशा ऑफेन्समध्ये आता त्यांना ते ड्युटी बाउंड आहेत की दे शुड हॅव टू इश्यू वन नोटीस. 41A प्रमाणे त्यांनी नोटीस इश्यू करावं. कोणाला? त्या आरोपीला, की भाऊ तू आता आमच्या समोर येऊन एकदा उभा राहा, आम्हाला तुझ्या बाबतीत विचारपूस करायची, खरोखर तू हा गुन्हा केला की नाही. आता असली नोटीस गेल्यावर लोक येतात पोलीस स्टेशनमध्ये. नोटीस जर त्याला मिळाली आणि त्या नोटीसमध्ये लिहिलेलं असेल तुझ्या विरुद्ध आम्हाला कॉग्निजेबल ऑफेन्सचं तक्रार आलेली आहे, एक माणूस तुझ्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी आला होता, आता त्याच्या बाबतीत आम्हाला विचारपूस करायची, तो पोलीस स्टेशनला खरोखर येईल का? तो सरळ जाईल कुठे? सेशन कोर्टात, अटकपूर्व जामीन दाखल करेल जनरली. का? बिकॉज आय हॅव रिसिव्ड द नोटीस फ्रॉम पोलीस ऑफिसर. म्हणून हे बाइंड आहे, नोटीस पाठवावं लागते. बट many times such kinds of notice should not be sent to the accused person. They may arrest him directly without warrant also if he have committed any cognizable offense. ग्रीवियस ऑफेन्स आहे, पळून जाण्याची शक्यता असेल तर ही नोटीस पाठवणं, त्याला बोलावून घेणं, हे काय प्रॅक्टिकेबल होणार नाही. आणि खरं पाहिलं तर वास्तविकता आपण त्याला असं सांगितलं तो कोणता माणूस आहे बरोबर तो पोलीस स्टेशनला येईल नाही, तो जाईल, अँटिसिपेटरी बेल घेईल, अटकपूर्व जामीन येईल, नंतर ऑर्डर आणून पोलीस स्टेशनला देईल. ठीक आहे, तुम्ही मला बोलावलं तर मला भीती होती की तुम्ही मला अरेस्ट करू शकता, म्हणून मी अटकपूर्व जामीनचा ऑर्डरच घेऊन आलो. इट मे बी हॅपन. सो दॅट्स वाय इट इज नॉट सो प्रॅक्टिकेबल जसं आपण विचार करतो. पण समटाइम्स इट इज प्रॅक्टिकेबल ऑल्सो, कोणाला बोलावून घेणे, त्याची विचारपूस करणे, कारण रॉंग कंप्लेंट मे बी फाइल्ड और deliberately someone want to harass that person, that's why he has filed the complaint, असं सुद्धा होऊ शकते. म्हणून हे बोलावून घेणं, विचारपूस करणं, त्याच्यासाठी एक त्यांनी एक प्रोव्हिजन काढले. नेक्स्ट सेक्शन वी आर गोइंग टू डिस्कस दॅट इज सेक्शन 43. इट इज अबाउट arrest by any private person and produce on such arrest to the accused before court or before police authority. सेक्शन 43 सांगते की प्रायव्हेट पर्सन इंडिव्हिज्युअली तुम्हाला सुद्धा अधिकार आहे एखाद्या आरोपीला अरेस्ट करण्याचा, म्हणजे तुम्ही करू शकता अरेस्ट, यू कॅन डू इट. प्रायव्हेट पर्सन ऑल्सो कॅन बी अरेस्टेड when he having a power under section 43. If any private person may arrest to accused if non-cognizable offense committed in his presence. काय दिली कंडिशन? की प्रायव्हेट माणूस, एक तुमच्यासारखा माझ्यासारखा माणूस सुद्धा एखाद्या आरोपीला अरेस्ट करू शकतो, पण कधी जर त्याला असं निदर्शनास आलं की त्याच्या समोर या आरोपीनं दखलपात्र गुन्हा केलेला आहे, कॉग्निजेबल ऑफेन्स इज कमिटिंग, तुम्ही बघत आहात, तुम्हाला अधिकार दिला आहे सेक्शन 43 ने की तुम्ही त्याला पकडून ठेवा पोलीस येईपर्यंत, नंतर त्यांच्या हवाली करा. पोलीस जर येत नसेल आणि असं वाटतं की पोलीस आता येणारच नाही तर तुम्ही त्याला डायरेक्ट कोर्टासमोर सुद्धा नेऊन देऊ शकता, पण जनरली पोलीस येतेच. इट इज ड्युटी ऑफ द पोलीस अथॉरिटी, दे शुड हॅव टू कम अँड अरेस्ट हिम. बट प्रायव्हेट पर्सन कॅन ऑल्सो बी अरेस्ट टू whom to the accused person under section 43. हे अधिकार तुम्हाला मला सुद्धा दिलेला आहे कायद्याने, म्हणजे आपण करू शकतो, पण कधी कोणालाही नाही. जर तो माणूस खरोखर एखादा गुन्हा करत असेल आणि तो गुन्हा कॉग्निजेबल नेचरचा आहे, दखलपात्र गुन्हा आहे,
then only we being a private person we can arrest him, otherwise नाही. तर आपल्या मनात खुमखुमीच आहे की थांब बेटा मी 43चा वापर करून घेईन. कालच मी ऑनलाईन लेक्चर मध्ये ऐकलं की 43 मध्ये मी कोणालाही अरेस्ट करू शकतो. थांब तू काल मला जरा तेरखेड्याच्या हायवेवर काहीतरी बोलला होता ना, थांब तुला मी आज गावात जाऊन बघून पकडूनच ठेवतो. पोलिसांना फोन लावतो, साहेब मी एक प्रायव्हेट माणूस आहे, मी 43 सेक्शन सीआरपीसी नुसार एकाला पकडून ठेवलेला आहे आणि मला अधिकार आहे कायद्याने दिलेला आहे, तुम्ही याला घेऊन याची कस्टडी घ्या, याला अरेस्ट करा. असं करण्याला चालणार नाही. he that accused person should have to done something wrong, and that wrong should be a cognizable offense. तरच आपल्याला अधिकार सेक्शन 43 देते, कोणत्याही गोष्टी देत नाही. नाहीतर कोणालाही धरलं पकडलं आणि लगेच 43चा वापर मी केला सांगायला नॉट अट ऑल. we cannot do like this. Another one thing is that after arresting or taking a custody of such person, you should have to produce him to the nearest police station. तुमच्यावर ड्युटी आहे, पोलीसवाले आले तर बरं, नाहीतर जवळचं जे काही पोलीस स्टेशन आहे तिथे त्याला घेऊन जावं की साहेब या माणसाला मी पकडलेला आहे, म्हणजे जीवाची पर्वा न करता पकडलं मी याला. सकाळी सकाळी चहाच पित होतो, हातातला कप फेकला बाजूला आणि याला पकडलं का? हा चोरी करत होता एका घरात. काय चोरी करत होता ते तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा, पण मला माहिती हा चोरी करत होता म्हणून मी याला पकडला आणि चोरी करणं हा दखलपात्र गुन्हा आहे. पोलीसवाले म्हणले वा वा वा, व्हेरी गुड स्वप्नील जगदाळे, you would get the benefit out of it. You will recommend your name to our SP Sahib and SP Sahib will give you a perfect prize for it. का तुम्ही त्या चोराला पकडलाय सेक्शन 43चा वापर करून, पण करा तो माणूस कॉग्निजेबल ऑफेन्स करत असेल तर, नाहीतर माझ्या मनात आलं म्हणून मी त्याला अरेस्ट केलं असं होणार, असं होईल का? इट इज रॉंग. इट इज नॉट अलाउड ॲज पर द प्रोसिजरल लॉ. नेक्स्ट सेक्शन इज सेक्शन 44. इट इज अरेस्ट बाय मॅजिस्ट्रेट. सेक्शन 44 कशाच्या बाबतीत आहे? मॅजिस्ट्रेट साहेबाला सुद्धा अधिकार आहे काय? अरेस्ट करण्याचा. फॉर एक्झाम्पल सेम सिच्युएशन, जजेस क्वार्टर आपले उस्मानाबादचे जजेस क्वार्टर. इफ बिईंग ए मॅजिस्ट्रेट जजेस तिथूनच जातात आणि जाता वेळेस त्यांना त्या कोर्टाच्या पहिलेच किंवा त्या चौकामध्ये स्टेडियमच्या जवळ, if they have found that someone has committing an offense and which is cognizable in nature, काही लोक किंवा एक माणूस तिथे एक गुन्हा करत आहे आणि तो गुन्हा कॉग्निजेबल नेचरचा आहे, then magistrate may arrest him directly. मॅजिस्ट्रेट साहेब स्वतः त्याला जाऊन पकडू शकतात, किंवा आपल्याला जर असं वाटलं बिईंग ए मॅजिस्ट्रेट की नाही आपण वी कॅन पास ए ऑर्डर और वी कॅन ऑर्डर टू अनदर वन इंडिव्हिज्युअल, पकडा त्याला ताब्यात घ्या, असं आपण तिथे दुसऱ्याला सुद्धा सांगू शकतो आणि त्याला ताब्यात घेऊ शकतो. And that particular arrest will be considered as per section 44, arrest by magistrate. Means magistrate साहेबाला सुद्धा अधिकार दिला आहे. If someone is committing a cognizable offense before him and he is just passing out from there, at the time of passing out from there, he passing करता करता त्यांच्या लक्षात आलं की अरे someone is committing an offense and it is cognizable in nature. At the time of passing from there, he has ordered to someone to arrest him, to take him under custody. आणि पोलिसांना कॉल करून बोलावलं, ते सुद्धा अरेस्ट बाय मॅजिस्ट्रेट सेक्शन 44 प्रमाणे होऊ शकते. अधिकार मॅजिस्ट्रेटला सुद्धा दिलेले आहेत. मीन्स अरेस्ट बाय पोलीस अथॉरिटी, ऑन वॉरंट, विदाउट वॉरंट. विदाउट वॉरंट असतील तर सेक्शन 41 मध्ये पूर्ण क्रायटेरिया दिला, आपण डिस्कस केला. सेक्शन 43 नेक्स्ट काय आहे? अरेस्ट बाय ए प्रायव्हेट पर्सन, मीन्स इंडिव्हिज्युअल लाईक अस, वी कॅन ऑल्सो अरेस्ट विथ समवन इवन वी डोंट हॅव एनी काइंड ऑफ ऑर्डर विथ अस. वॉरंट विरंट काय नाही, पण आपल्या समोर जर कोणी गुन्हा करत असेल तर आपण त्याला पकडून पोलिसांच्या हवाले करू शकतो. दॅट विल बी कन्सिडर ॲज ए सेक्शन 43 अरेस्ट. दुसरी अरेस्ट सेक्शन 44 प्रमाणे, ही अरेस्ट कशी? अरेस्ट बाय द मॅजिस्ट्रेट. ही मे अरेस्ट टू द अक्यूज्ड बाय हिमसेल्फ और ऑर्डर टू समवन टू कॉट हिम अँड लेट हिम टू गो बिहाइंड द बार थ्रू द पोलीस. त्याला तिकडे सुद्धा पाठवू शकतात. हे अरेस्टचे एक्सप्लेनेशन कशासाठी दिले आहे? कारण आपल्याला कळणं गरजेचं आहे की खरोखर अरेस्ट एकाच प्रकारचे असते का? नाही, 2-3 प्रकारचे सुद्धा आहे. अरेस्ट बाय पोलीस आहे, त्याच्यामध्ये विथ वॉरंट, विदाउट वॉरंट आहे. अरेस्ट बाय प्रायव्हेट पर्सन आहे, बट ही हॅज टू प्रोड्यूस हिम और सरेंडर हिम और ही शुड हॅव टू गिव्ह द कस्टडी ऑफ दॅट अक्यूज पर्सन टू द नियरेस्ट पोलीस स्टेशन. आणि 44 मध्ये मॅजिस्ट्रेट साहेबाला सुद्धा अधिकार आहे एखाद्याला पकडायचा किंवा दुसऱ्याला सांगायचं की याला पकडा आणि ताब्यात घ्या, हे सुद्धा ते करू शकतात. हे झाले सेक्शन अरेस्टच्या बाबतीत 44 पर्यंत. नेक्स्ट सेक्शन, इट इज अबाउट द पॉवर टू सर्च ए प्लेस एंटर्ड बाय ए पर्सन सॉट टू बी अरेस्टेड. म्हणजे याचा अर्थ काय आहे? सेक्शन 47 सांगते की पोलिसांना अधिकार आहे
as per section 47, the police have got the power, they have the right to enter on such a place, on such a place where they are believing that the accused person is entered. त्यांना पूर्ण अशी खात्री काय आहे की आम्हाला या जागी जायचं, एंट्री घ्यायची आहे. कोणत्या जागी? की ज्या जागी हा आरोपी लपून बसलेला आहे, आरोपी तिथे आहे हे मला खात्री असणं गरजेचं आहे. Being a police officer, I should have to be a guarantee, I should have to be assured to myself that yes, the accused person entered into such place. आणि त्या जागेला जाऊन जर मला त्याला अरेस्ट करायचं असेल तर being a police authority, this power is being given to me under section 47, 47 प्रमाणे मला अधिकार दिले आहे. Means if any person acting under the warrant of arrest, any person म्हटलेलं आहे, पोलीस ऑथॉरिटी स्पेसिफिक नाही म्हटलेलं आहे, any person or any police officer, any person who is acting under warrant of arrest, त्याच्याकडे वॉरंट आहे मग तो पोलीसवाला नसेल तरी सुद्धा चालेल, और द पोलीस ऑफिसर किंवा स्वतः पोलीसवाले त्यांच्याकडे सुद्धा अटक वॉरंट आहे. दे हॅव द ऑथॉरिटी, दे हॅव द राईट ओव्हर व्हॉट if they reason to believe that the accused person is entered into such and such place. It may be hall, it may be a godown, it may be any place, it may be a closed place. पर्टिक्युलरली हे कशाच्या बाबतीत? एक बंद जागेच्या बाबतीत सांगतो आपण, किंवा एखादं घर आहे आणि तिथे आरोपी आहे हे त्यांचा विश्वास आहे. रिझन टू बिलीव्ह ज्याला शब्द वापरलेला आहे की त्यांचा विश्वास आहे. दे हॅव द ऑथॉरिटी टू एंटर इन टू दॅट प्लेस विदाउट टेकिंग ए परमिशन फ्रॉम दी ओनर. काय गरज नाही आता मालकाला विचारायची, त्यांना माहिती आहे आरोपी आहे. 47 प्रमाणे त्यांना कायद्याने अधिकार दिला की जा त्या घरात घुसा, त्याला घेऊन या. आता इथे एक शब्द आहे फ्री इनग्रेस. फ्री इनग्रेस टू होम? टू द पोलीस ऑथॉरिटी. इनग्रेसचा अर्थ काय? एंट्री, फ्री एंट्री, विदाउट एनी ऑब्स्टॅकल. त्यांना एंट्री घेण्यासाठी काही ऑब्स्टॅकल येत असतील तर त्याला सुद्धा तोडफोड करून आत जाऊ शकतात. आता ऑब्स्टॅकल काय येणार? खिडक्यान दरवाजे. मालक तर म्हणतील जा, पण त्यानंतर दरवाजा आतून लावलेला आहे, तुम्हाला कसं जायचं तुम्ही बघून घ्या. आता पोलिसवाल्यांना वाटलं की दरवाजा तोडून जाऊ, लगेच एसीपी प्रद्युमन, दया दरवाजा तोड़ दो, लगेच दया दरवाजा तोड़ दिया, सब एंट्री अंदर लिए. सेक्शन 47 अलाउड करते दयाला दरवाजा तोडण्यापासून. सेक्शन 47 मध्ये अधिकार आहे कशासाठी? जर आरोपी एखाद्या घरात जाऊन बसला असेल आणि त्यांना आतून दरवाजा लावला असेल, हाऊ द एंट्री विल बी देअर? ऑब्वियसली मग दया येणारच, दरवाजा तोडणार, आत जाऊन त्याला पोलिसांना पूर्ण एंट्री मिळेल आणि ते त्या आरोपीला पकडतील. हे तुम्हाला अधिकार का देण्यात आले? फॉर द अरेस्ट ऑफ द अक्यूज्ड. सेक्शन 47 काय सांगते की व्हॉट इज द इंटेन्शन ऑफ authority? Intention should be custody, intention should be arrest of that particular accused. You want to hold that for what? Because you have a warrant, because you have a order of the court, you may arrest him. आणि अशा वेळेस काही ऑब्स्टॅकल येत असतील, दरवाजा खिडक्या तुम्ही तोडू शकता. यू हॅव ए फ्री इनग्रेस एंट्री, यू कॅन डू इट. कधी कधी दरवाजे सिक्युरिटी डोअर आहे मस्त एकदम मजबूत, खिडक्या सुद्धा सिक्युरिटी ग्रिल लावलेले आहे, आता एंट्री कशी घेणार? आता विचारात पडले. मग आता काढा पत्र, वरचे पत्र काढून आता एंट्री घेतली. आणि स्लॅब असेल तर मग काय करणार? प्रश्न आहे. स्लॅब असेल तर मग काय, मोठं ड्रिल लावायचं आणि त्याच्यातून एंट्री करायची. का? सेक्शन 47 अधिकार देतो आम्हाला फ्री इनग्रेस. घराचं नुकसान जर जास्त होत असेल तर तिथं काही रेस्ट्रिक्शन सुद्धा येतात. घरात तुम्हाला जायचं म्हणून तुम्ही काय स्लॅबचं पूर्ण त्याला फोडून आत जाणार का? असली फ्री इनग्रेस नाही. Doors, windows, or any kinds of, if the wall is there, you can enter from there also. What is the need to go from the upside? जागे इकडून बाजूनं काय होत नसते. बांधून घेऊ आम्ही 10-12 इटा आणून लगेच आम्ही भीत बांधून घेऊ, तुम्ही त्याला पकडून घेऊन जा. सकाळपासून आम्ही जेवलो नाही राहतो, दरवाजा लावून आत बसलाय. जर मालकाचीच अशी तक्रार असेल तर कसं होईल? That's why this right has been given to whom? To the police authority. They may enter into the house. Next one. The next section is section 48. It is power to pursuit of offender into other jurisdiction. Power कशाचे? आरोपीचा पाठलाग करण्याचे सेक्शन 48 मध्ये. आणि पाठलाग कसा? असा पाठलाग, आता माहित आहे पेरखेड्याहून आरोपी पळालेला आहे, थोड्याच वेळात येरमाळा क्रॉस करेन, येरमाळा क्रॉस झाला की तो बीड जिल्ह्यात गेला समजून घ्या. मग आपला उस्मानाबाद जिल्ह्याचे हात संपणार. मग आता काय करायचं? जाऊ दे आता पळाला काय, आपली बी आपण थकलो राव, लॉकडाऊन 7 महिन्यापासून आहे, त्या सोडून त्याला. नॉट ॲट ऑल.
सेक्शन 48 प्रमाणे अधिकार आहे, करा पाठलाग त्याचा. पाठलाग करता करता जरी तुम्ही तुमची क्रॉस लिमिट केली असेल, तुमची लिमिट क्रॉस केली, तुम्ही बीड जिल्ह्यात गेले, नो प्रॉब्लेम, 48 प्रमाणे तुम्हाला अधिकार आहे. जिथपर्यंत तुम्ही त्याचा पाठलाग करू शकता करा. जेव्हापर्यंत आपल्या गाडीचं डिझेल संपत नाही तेव्हापर्यंत त्याचा पाठलाग करा आणि त्याला पकडूनच आणा. सेक्शन 48. सेक्शन 48 पाठलाग इतका करा की त्याची मान आणि पाठ दुखली पाहिजे, कोणाची, पळणाऱ्याची. पण आपण नाही थकलो पाहिजे, आपण त्याला पाठलाग करून पकडूनच आणायचं. आणि ज्युरिस्डिक्शन जरी क्रॉस झालं, आता नाही विचार करा, ए थांबा थांबा थांबा, अचानक का, कोणतं गाव आलं, चौसाळा, अरे आता बीड जिल्हा लागणार आहे, मग द्या सोडून त्याला, आपल्याला काय घेणं नाही, आपली लिमिट इथपर्यंत होती, चला घरी परत. कायदा अलाउड करत नाही. कायदा म्हणजे असं नसते. परसिव्हिट करता करता, पाठलाग करता करता तुम्ही दुसऱ्याच्या ज्युरिडिक्शन मध्ये गेले तरी याचा अर्थ तुम्हाला आरोपीला पकडावं लागेल. प्रोसिजर वाढेल. जास्तीत जास्त काय होणार, तुम्ही ज्या आरोपीला बीड जिल्ह्यामध्ये पकडणार, नियरेस्ट पोलीस स्टेशनला जाऊन तुम्हाला माहिती द्यावं लागेल की पाठलाग करता करता आम्ही इथपर्यंत आलो, याला पकडलं, सेक्शन 48 प्रमाणे आम्हाला अधिकार आहे. तुमच्याकडे सुद्धा याची नोंद राहू द्या की तुमच्या ज्युरिडिक्शन मध्ये आम्ही अशा अशा दिवशी अशा अशा जागी एका आरोपीला पकडलेला आहे. लागलं तर पंचनामा तुमच्या समोर करतो आम्ही 51चा, सर्च ऑफ दी पर्सन, आणि तुम्ही एक रेकॉर्ड ठेवा, आम्ही सुद्धा घेऊन जातो याला. त्याच्यात काय काही नसते. जास्तीत जास्त अजून काय म्हणतील ते पोलीसवाले, नाही मी आमच्या एरियामध्ये पकडलं म्हणून आता नियरेस्ट ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट कडे घेऊन जाऊ, चला जाऊ घेऊन, काय होणार आहे. प्रोसिजर आहे, फॉलो करा. पण असं नाही की ज्युरिडिक्शन संपली, अरे थांबा थांबा आता नाही जायचं, पुढे आपला एरिया बंद, नाकाबंदी आहे का, तर बीड जिल्ह्यावाले बघून घेतील. त्यांच्याकडे तक्रारच नाही, ते कशाला बघतील. तक्रार कोणाकडे आली, आपल्याकडे आहे. कॉग्निझल ऑफेन्स कुठे झाला, आपल्या ज्युरिडिक्शन मध्ये झाला, बघितलं कोण, आपण बघितलंय. आणि सांगू काय आपण, आता बीड जिल्ह्यावाले बघून घेतील, पकडायचं का त्याला सोडून द्यायचं. सेक्शन 48 सांगते नाही, तुमची ड्युटी आहे त्याचा पाठलाग करा, त्याला पकडून आणा. व्हॉट एव्हर मे बी द ज्युरिडिक्शन, irrespective of jurisdiction, you can enter anywhere and you can arrest the accused. That is section 48. Next section is power to obtain assistance of any person. सेक्शन 37 सांगते की पोलीस अधिकाऱ्यांना पूर्ण अधिकार आहे. पोलिसां एक कॉन्स्टेबल आहे किंवा 2 कॉन्स्टेबल असतील, आरोपी सुद्धा 2 आहेत, पण थोडेसे मजबूत आहेत, एकदम चपळ आहेत की आता हातच लागणार नाही. आणि अशा वेळेस पोलिसांना माहिती आहे की ठिकाण आहे गर्दीचं किंवा 2-4 लोक अवेलेबल आहेत तिथं अदर दॅन पोलीस ऑफिसर, तर 37 सेक्शन प्रमाणे त्यांना अधिकार दिलेला आहे की यू कॅन आस्क द असिस्टंट, तुम्ही मदत मागू शकता की अशा अशा वॉरंट मध्ये या आरोपीला पकडायचा आहे आणि हा पळून चाललाय, तुम्ही आम्हाला मदत करा, याला पकडायला मदत करा, याला पकडून आणा, आम्ही सुद्धा तुमच्या सोबत जाऊ, चला. अशा वेळेस आपलं काम आहे त्यांना मदत करणे. सेक्शन 187 आयपीसी काय सांगते की जर एखाद्या कामासाठी, एखाद्या वॉरंटवाल्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी जर तुमच्याकडे मदत मागितली, तर तुम्ही काय म्हणायचं, हे आमचं काय घेणं देणं आहे त्याचं, महिन्याला पगार तुम्ही घेता, नाही मी याला पकडून द्यायचं होय, हे चला निघा, बघा तुमचं तुम्ही, आमचं काय घेणं देणं भाऊ, हे भाऊ तुला पळायचं तू पळून जा रे, लागले माझी मोटरसायकल सुद्धा घेऊन जा. असं चालेल का, नाही चालणार. असं केलं ना तर लोक, तो पोलिसवाला आपल्या विरुद्ध तक्रार दाखल करेल 187 प्रमाणे. काय की in the need of, at the time of arresting we were in need, we have asked the assistant from so and so Mahesh, and Mahesh was busy in his own business, he was sitting on his shop only, he has not given any kinds of assistance to us, that's why under section 187 we are filing the complaint against Mahesh. होऊ शकते, म्हणून मदत करायची. बरं, तुम्हाला वाटत असेल की नाही पकडल्या जातं, धावायचा तर कमीत कमी प्रयत्न करा, पोलिसांसोबत काहीतरी दाखवा, भासवा, प्रिटेंड तरी करा की यस यू आर डुईंग समथिंग. नाहीच पण असं जागल्या जागी तर पळायची, आपण चांगली ऍक्टिंग करू शकतो. वी आर द बेस्ट ऍक्टर, वी कॅन डू एनिथिंग. अँड बिईंग ए लॉयर इज द बेस्ट पर्सन हू कॅन प्ले एव्हरी रोल. दुनियामध्ये, जगामध्ये सगळ्यात चांगला माणूस प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक केसमध्ये स्वतःला रिप्रेझेंट करण्याची जी कला आहे ना, ती आपल्यासारखी कोणामध्ये नसते. बरोबर, ऑल दी ऍक्च्युअली हिरोज, हिरोईन्स, ऍक्ट्रेस, ऍक्टर्स आर फेल्ड बिफोर अस. का, कारण आपल्याकडे प्रत्येक रोल येतो, आपल्याकडे प्रत्येक केस येते, आपण त्या प्रत्येक केसला त्याप्रमाणेच बघतो आणि त्या केसमध्ये स्वतःला सामील करून नंतर आपण ती कोर्टाला प्रेझेंट करतो. याचा विचार करा. वी आर द बेस्ट ऍक्टर्स, वी आर डुईंग इच अँड एव्हरीथिंग परफेक्टली विदाउट एनी रिटेक. कॅमेरामॅन नसतो, रिटेक नसतो, कोणी डायरेक्टर नसतो, स्वतःच्या मनाने करतो. म्हणून बिईंग ए ऍडव्होकेट ही आपली खूप मोठी जिम्मेदारी असते की जर एखादी असा प्रसंग आला आणि पोलिसांनी काही प्रश्न विचारले किंवा एखादी मदत मागितली, तर वी शुड हॅव टू डू इट. लॉ अबाइडिंग सिटीजन आहोत आपण, कायद्याप्रमाणे चालणारे सिटीजन आहोत. नागरिक कसे आहेत आपण, कायद्याला मानून चालणारे. वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सॉलमली रिझॉल्व दॅट. ते प्रिएम्बल तर आहेत, पण फंडामेंटल ड्युटी सुद्धा आहेत. एकदा ते सुद्धा वाचावं लागतात आपल्याला, ते आपण कधीच बघत नाही 51.
त्याच्यामध्ये काय दिलं आहे की फंडामेंटल ड्युटीज मध्ये तुमचं काम आहे देशाच्या साठी काही कर्तव्याची गरज पडली तर ते कर्तव्य पार पाडा. देशासाठी काही गरज पडली तर मॉनिटरी बेनिफिट असेल, गरज असेल मॉनिटरी असिस्टंटची ती द्या. नाही पैसे देऊ शकत तर धावून पळ त्या आरोपीला पकडायची मदत करू शकतो आपण, आणि करणं गरजेचं आहे. इट इज बाइंडिंग आहे ना महेश. यू कॅन डू इट. स्वप्नील तर दररोज करतो बघ पेरखेड्याला. तू सुद्धा करत जा तिथे. बसून 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 लोकांना नाही म्हणत जाऊ नकोस. अनदर वन थिंग इज दॅट section 55, it is regarding power to require subordinate officer to arrest without warrant. Section 55 given the powers to whom? To the subordinate officer, or if any police officer making any investigation. जर एखादा अधिकारी आहे ज्याला आपण आयओ म्हणतो, त्या आयओला पूर्ण अधिकार असतात. कशाचे अधिकार असतात की at the time of investigation of any offense, the IO can go and arrest to anyone. He can search the place, he can arrest the person, he can break the, for opening purpose, he can break the door, break the windows, enter into the house, arrest him and get him into the police station. हे अधिकार कोणाला असतात? जनरली IO ला असतात. If IO is not there or IO himself ordered to someone else, IO साहेबांनी दुसऱ्याला सांगितलंय की मिस्टर कॉन्स्टेबल गो देअर अँड अरेस्ट हिम, घेऊन या त्याला, तर सबऑर्डिनेट ऑफिसरला ते मानावं लागते. त्याला अधिकार जे आहेत सेक्शन 55 नुसार की सबऑर्डिनेट कॅन ऑल्सो अरेस्ट टू समवन एल्स इवन दो ही इज नॉट आयओ. पण ज्या आयओकडे वॉरंट आहे, ज्या आयओकडे पूर्ण इन्व्हेस्टिगेशन आहे, त्यांनी जर सांगितलं तर सबऑर्डिनेट सुद्धा त्याला अरेस्ट करून आणू शकतो. मीन्स सबऑर्डिनेट ऑफिसर ऑल्सो लॉफुली कॅन अरेस्ट टू द अक्यूज्ड पर्सन इवन दो ही डझंट हॅव द पर्टिक्युलर ऑर्डर, बट ही हॅज बीन ऑर्डर्ड बाय हुम? बाय हिज सिनियर. सिनियरने ऑर्डर दिली आहे, वी हॅव टू डू इट. त्यालाच म्हणतो आपण डेलिगेटेड पॉवर्स. ओरिजिनल पॉवर्स कोणाकडे आहे? इन्व्हेस्टिगेशन ऑथॉरिटीकडे, पण त्यांनी ते डेलिगेट्स केले कोणाला? सबऑर्डिनेटला. सेक्शन 55 सांगते की त्याला अधिकार आहेत अरेस्ट करायचे, ही कॅन अरेस्ट अँड ब्रिंग हिम टू द पोलीस स्टेशन. हे झालं इथपर्यंत सेक्शन 55 पर्यंत. आता हे सगळे काही आपण जे सेक्शन बघितले हे काय होते? हे सगळे सेक्शन होते पकडून आणणे, अरेस्ट करणे, त्याला ताब्यात घेणे, कस्टडीमध्ये ठेवणे, जेलमध्ये घेऊन जाणे किंवा त्याला कोर्टामध्ये घेऊन जाणे. हे सगळं काही जे बघितलं आपण, इट वॉज रिअली रिगार्डिंग दी कन्सेप्ट ऑफ अरेस्ट ओनली. आता इथे एक कंडिशन दिलेलं आहे की प्रोसिजर टू बी फॉलोड बाय द पोलीस ऑफिसर व्हाईल अरेस्टिंग अक्यूज्ड पर्सन. अरेस्ट करण्याचे अधिकार खूप आहेत, सेक्शन 40 पासून 41 पर्यंत सगळे बघितले आपण. पण आता इथं काय दिलेलं आहे की तुम्ही जी काही एक्सरसाइज करता, जी काही तुम्ही धावपळ करत आहे ना एखाद्याला अटक करण्याची, त्याच्यासाठी काही प्रोसिजर सुद्धा मेंटेन करावं लागते, त्याच्यासाठी काही प्रोसिजर सुद्धा फॉलो करावं लागते. व्हॉट इज दॅट प्रोसिजर? ऍट द टाइम ऑफ अरेस्टिंग नो अननेसेसरी रिस्ट्रेंट शुड बी देअर. नो अननेसेसरी रिस्ट्रेंट शुड बी देअर. रिस्ट्रेंटचा अर्थ काय? रोकथाम. अननेसेसरी आवाज बी असं दाखवायचं नाही. आरोपी एकच पकडायचा आहे, लगेच 4-5 पोलीसवाले लाठ्या काठ्या बंदूक घेऊन हात ऊपर करो वरना हम तुमको शूट आउट करेंगे. अरे एकटाच आहे की तो कुठे जाऊन पळायला, त्याच्याकडे बंदूक सुद्धा नाही, जाऊन तुम्ही त्याला तसंही पकडू शकता. काय गरज आहे? एक माणूस असा जो बिचारा एकदम म्हणजे जास्त काही ताकद उलटत नाही, वारा आला तर उडून जाऊ शकतो, त्याच्यासाठी 10-12 पोलीसवाले की त्याच्या मागे धावायले. अननेसेसरी रिस्ट्रेंट आहे ना. काय गरज आहे? शो ऑफ करायची गरज नाही. एकटा जाऊन त्याला एक कॉन्स्टेबल गेला त्याचा मानगुटीने पकडून घरी त्याला पोलीस स्टेशनला घेऊन येऊ शकतो. गरज आहे का 10-12 लोकांची? नाही. असं अननेसेसरी आवाजाने काही करायची गरज नाही असं हे कोर्ट सांगते. बरं, कितीतरी केसेसमध्ये कोर्टाने हे मेन्शन केलेलं आहे की ऍट द टाइम ऑफ अरेस्टिंग अक्यूज्ड पर्सन देर शुड नॉट बी अननेसेसरी रिस्ट्रेंट टू द अक्यूज्ड पर्सन. काहीच गरज नाही रोकथाम करायची. लगेच चोवीकडून बॅरिकेड लावले, 4-5 गाड्या पिक्चर स्टाईल सिंगम, लगेच काय गरज आहे सिंगम पिंगमची? त्याला जा पकडून आणा. एकटा जाय तो, असतील दोघं, काय होणार आहे? 2 तुमचे कॉन्स्टेबल गेले, त्याला बुचकून आणू शकता तुम्ही. अननेसेसरी रिस्ट्रेंट दाखवू नका. Next one is thing is that the person who has been arrested, the person who has been arrested by the police authority should have to inform about the ground of arrest. ज्याला तुम्ही अरेस्ट केलाय त्याला अटक करण्याचे जे काही कारणे आहेत ते सांगा की भाऊ आम्ही तुला अरेस्ट का करतोय, तुला आम्ही अटक करून कुठे घेऊन जातोय, आमचं नाव काय, आम्ही कुठून आलो, कोणत्या गुन्ह्यामध्ये तुला अरेस्ट करत आहोत. सेक्शन 50 प्रमाणे त्याला माहिती देणं गरजेचं आहे. यू शुड गिव्ह द इन्फॉर्मेशन टू दी अक्यूज पर्सन अबाउट हिज अरेस्ट. त्याला माहिती देत नाही तुम्ही, फक्त त्याला पकडून आणायचंय. चाल काय सांगायचं तुला, लगेच पकडलं. साहेब मला का घेऊन जाताय, का घेऊन जाताय? चाल तुला साहेब सांगतील आमचे. नाहीतर पिक्चर स्टाईल जो भी कहना है तुम्ही अदालत में कहो. अरे अदालत कसली? सेक्शन 50 मला अधिकार देतोय की, सांग मला इथंच
मला का अरेस्ट करतोयस तू, काय कारण आहे, ग्राउंड तरी सांग. असू दे तक्रार कोणा दाखल केली असेल, पण काय तक्रार आहे ते तर सांग. हे अधिकार त्याचे हनन होऊ नये अरेस्ट करता वेळेस. हे कोर्टानं नंतर खूप केसेसमध्ये सांगितलेलं आहे. ही प्रोसिजर आहे, ही अडॉप्ट करावंच लागते आपल्याला. बिंग अथॉरिटी वी हॅव द राईट्स, खूप अधिकार आहेत आपल्याकडे, पण याचा अर्थ असा नाही की दुसऱ्याच्या अधिकाराचं हनन व्हावं, नको, असं होऊ नये. Next rights or next grounds or next procedure should be adopted, that is a search of arrested person should be searched before two witnesses. आता सेक्शन इथं 51 आलं. Search of accused person or search of arrested person, when you are doing it, you should search that accused person before two witnesses, independent witnesses. कसे? स्वातंत्र्य साक्षीदार. स्वातंत्र्य साक्षीदार म्हणजे कसा स्वतंत्र, म्हणजे असा स्वतंत्र की त्याचं आणि पोलीस स्टेशनचं काहीच घेणं देणं नसावं. तो लांबून तिराहित माणूस, स्ट्रेंज पर्सन हु हॅज कम देअर अँड हु हॅज बीन कॉल्ड बाय द पोलीस अथॉरिटी. त्यांनी त्याला लेटर पाठवलं किंवा त्याला बोलावून आणलं, या तुम्ही दादा, तुम्ही दोघं लोक इथं थांबा, हा आरोपी आम्ही पकडलाय, याचा आम्हाला पंचनामा करायचा, अरेस्ट पंचनामा, याचा आम्ही सर्च करू, याच्या जवळ काय काय आहे आणि काय काय स्वतःकडे बाळगून ठेवलेलं आहे, आणि त्याची आम्हाला एक यादी बनवावी लागते. तुम्ही इथं थांबा, तुम्ही इंडिपेंडंट विटनेस आहात, स्वतंत्र आहात, तुम्ही आमच्या बाजूने नाहीत, यांच्या बाजूने नाही, न्यूट्रल आहात तुम्ही, यू शुड बी प्रेझेंट. असं असेल तरच चालेल. पण सर्च घेतलं पोलीस स्टेशन, पोलीसवाल्यांनी, पण पोलीस स्टेशनला आणून घेतलं. सर्च 51चं सर्च जागीच असते, इन पर्सन सर्च आहे, तर त्याचा तिथे जिथं अरेस्ट केलं ना तिथं सर्च करा. आणि 51 तर सेक्शन हे सुद्धा सांगते की जर तुम्ही त्याला सर्च करत असाल तर त्याला माहिती द्या की तू सगळ्यात पहिले आमचं सुद्धा सर्च घे, कारण आमच्याकडे काय आहे का. किंवा असं होऊ शकतं की जाणून बुजून ते त्या आरोपीकडे नव्हतं, पण तुम्ही त्याच्या खिशामध्ये टाकली एखादी गांजाची पुडी, नंतर तुम्ही सांगताय, म्हणून तुमचं सर्च घेणं सुद्धा गरजेचं आहे. आणि हे 2 पंचासमक्ष असणं गरजेचं आहे. हे सेक्शन 51चा सर्च आहे. सेक्शन 51चा सर्च डिटेलमध्ये उद्या बघू. आपल्याकडे फक्त